अयोध्याकांडाच्या 30व्या सर्गामध्ये 3, 4 आणि 5 क्रमांकाचे श्लोक आहेत, ज्यामध्ये भगवान रामचंद्र सीतेला सांगायला येत आहेत की महाराज दशरथांनी माता कैकेयीला दिलेल्या वचनाप्रमाणे, शब्दाप्रमाणे, वराप्रमाणे मला वनवासाला जावं लागणार आहे. तेव्हा मी वनवासाला जातो आहे. तू काळजी घे आईची, पित्याची आणि अन्य लोकांची. तेव्हा 30व्या सर्गात, अयोध्याकांडाच्या 30व्या सर्गात 3, 4 आणि 5 श्लोकामध्ये माता सीता प्रभू रामचंद्राला सांगतायत की देवा, तुम्हाला असं वाटलं तरी कसं की मी तुमच्याशिवाय सुखी राहू शकेन आणि सासरच्या मंडळीशी कसं वागायला हवं याचे संस्कार माझ्या पित्यानं माझ्यावरती केलेले आहेत. मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. तुमची सेवा करणं हे माझं महत्वाचं काम आहे आणि मी ते करणार. मी तुमच्यासोबत वनात येणार.